नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. सुनीता विल्यम्स गेले काही दिवस चर्चेत असलेलं नाव. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या आणि एका वेगळ्या विषयावरती चर्चा पुन्हा सुरू झाली. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राविषयी आपल्याला माहिती मिळाली आणि अनेक प्रश्न चर्चा सुरू झाल्या की ते कसं असतं, तिथे गुरुत्वाकर्षण नसतं म्हणजे नेमकं काय असतं, हे आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक जे आहे तर ते किती मोठं असतं. तर असं अनेक प्रकारे आपलं कुतूहल जागृत झालं आणि याविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर गिरीश पिंपळे. डॉक्टर गिरीश पिंपळे हे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आहेत. त्यांनी भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे आणि ते विभाग प्रमुख म्हणून निवृत्तही झालेले आहेत. गेली 30 वर्ष ते खगोलशास्त्राचा प्रसार करत आहेत आणि या विषयावर त्यांची 6 पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत. या निमित्ताने मी डॉक्टर गिरीश पिंपळे यांचं आजच्या शो मध्ये स्वागत करते. गिरीशजी, आपलं स्वागत. सर, आज आम्ही आपल्याशी खगोलशास्त्राविषयी आणि त्याचबरोबर सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात ज्या ठिकाणी अडकल्या होत्या तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर मी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन की त्या 9 महिन्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर त्या परत आलेल्या आहेत, तर आपल्याला याविषयी काय वाटतं, काय सांगाल आपण? सर्वप्रथम मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सुनीता विल्यम्स काल पृथ्वीवरती परतल्या, ती मोहीम यशस्वी झाली, त्यामुळे जगभर आनंदाची लाट पसरलेली आहे आणि भारतीयांना तर विशेष आनंद झाला आहे कारण त्या मूळ भारतीय आहेत, भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये ठिकठिकाणी जल्लोष झाल्याचं दृश्य आपण टी व्हीवरती पाहिलं असेल. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अत्यंत अवघड अशा परिस्थितीतून त्यांची सुटका झाली आहे आणि आता त्या पृथ्वीवरती परत आलेल्या आहेत. सर, हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे जिथे त्या 9 महिने अडकल्या होत्या तर ते काय असतं आणि ते किती मोठं आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे एक भली मोठी प्रयोगशाळा आहे आणि ही प्रयोगशाळा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 400 किलोमीटर उंचीवरती आहे आणि ती स्थिर नाही आहे, ती पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरती आहे. आणि या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले जातात आणि त्यासाठी 1998 सालापासून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता तुम्ही जर या स्थानकाचे फोटो पाहिले असतील आणि नक्की बघितले असतील, मला खात्री आहे, तर ते खूप मोठं आहे आकाराने. तर आणि तो आकार अनियमित आहे, त्यामुळे आत्ता ज्या आकारात ते आहे त्या आकारात त्याला पृथ्वीवरून पाठवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी काय केलं की त्यांनी त्याचे सुटे घटक अंतराळात पाठवले. तर 1998 साली रशियामध्ये बैकानूर नावाचा एक तळ आहे जिथून रॉकेटचं उड्डाण होतं, अग्निमानांचं उड्डाण होतं. त्या ठिकाणाहून काही घटक पाठवण्यात आले अंतराळामध्ये आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यांनी विविध वेळेला विविध त्याचे घटक किंवा भाग अंतराळात पाठवण्यात आले आणि हे सगळे भाग 400 किलोमीटर उंचीवरती होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथे त्याची जुळणी करण्यात आली आणि हे एक अतिशय आव्हानात्मक असं काम होतं. त्यापूर्वी कधी एवढं मोठं काम करण्यात आलेलं नव्हतं, परंतु वैज्ञानिकांनी ते काम पूर्ण केलं आणि त्यानंतर ही प्रयोगशाळा म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक किंवा अंतराळ स्थानक हे काम करायला लागले. सर, सुनीताजींनी अनेक व्हिडिओ तिथून पाठवले, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की तिथे गुरुत्वाकर्षण नाहीये, तर मग तिथे काय आहे असं? आता हे जे स्थानक आहे, मला एक गोष्ट अशी सांगितली पाहिजे की त्याला स्थानक असा शब्द आहे, म्हणजे अंतराळ यान असा शब्द नाही. याचं कारण असं की जसे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये जा असते तशीच ये जा या अंतराळ स्थानकावर सुद्धा होत असते अंतराळवीरांची, आणि म्हणून त्याला जाणीवपूर्वक स्थानक असं नाव दिलेलं आहे. तर या स्थानकाचं वैशिष्ट्य असं आहे
की ते पृथ्वीपासून खूप दूर आहे आणि पृथ्वीच्या भोवती प्रचंड वेगाने फिरत आहे, त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा जे बल असतं, जे आपल्याला पृथ्वीवरती आहे किंवा इतर सर्व ग्रहांवरती असतं, ते गुरुत्वाकर्षणाचं बल त्या ठिकाणी अस्तित्वात नाही, किंवा जे आहे ते अतिशय सूक्ष्म स्वरूपात आहे. म्हणून त्याला आपण सूक्ष्म गुरुत्व किंवा मायक्रोग्रॅव्हिटी असं आपण म्हणतो. तेव्हा तिथे कुठलीही वस्तू ही खाली पडत नाही, ती हवेत तरंगती आहे. आपण बघितलं असेल टीव्हीवरती. म्हणजे या अंतराळवीरांना पाणी जरी प्यायचं झालं तरी मोठी कसरत करावी लागते. त्यांना आपण जसं पाणी पितो तसं पिऊ शकत नाही. म्हणजे आता पृथ्वीवरती गुरुत्व ही इतकी सामान्य गोष्ट आहे की त्यात काही विशेष आहे असं आपल्याला वाटतच नाही. परंतु साधी पाणी पिण्याची क्रिया, चहा पिण्याची क्रिया ही सुद्धा गुरुत्वाकर्षणाशिवाय होऊ शकत नाही. परंतु अंतराळवीरांना मात्र स्ट्रॉचा वापर करून पाणी प्यावं लागतं किंवा इतर द्रव पदार्थ प्यावे लागतात. तेव्हा ही जी सूक्ष्म गुरुत्व अवस्था आहे तिचा उपयोग करून काही वैज्ञानिक प्रयोग त्या अंतराळ स्थानकामध्ये केले गेलेले आहेत आणि अजूनही केले जात आहेत. सर, तिथे सुनीता विल्यम्स अडकलेल्या आणि त्यांच्या सोबत अन्य त्यांचे सहकारी पण होते. तर हे जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे ते किती मोठं आहे? एका वेळी तिथे किती व्यक्ती राहू शकतात किंवा वावरू शकतात? त्यांनी तिथे वेगवेगळे प्रयोग पण केले ना. तिथे सामान्यपणे 6 अंतराळवीर असतात आणि ते 6 महिने त्यांचा तिथे मुक्काम असतो. म्हणजे पूर्वी तुम्ही वाचलं असेल की स्पेस शटल नावाचं एक विशेष अंतराळयान असायचं की जे विमानासारखं काम करायचं. म्हणजे इथून अंतराळवीरांना घेऊन जायचं, ते अंतराळवीर त्या स्थानकामध्ये प्रवेश करायचे. तिथे आधीपासून असलेले जे अंतराळवीर आहेत ते त्या स्पेस शटलमध्ये बसायचे आणि ते स्पेस शटल पृथ्वीवरती परत यायचं आणि विमान जसं धावपट्टीवर उतरतं तशा पद्धतीने ते उतरायचं. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी अंतराळवीरांची ने-आण करण्याचं काम हे केलं जात असे. तर असे 6 अंतराळवीर सामान्यपणे तिथे असतात एका वेळेला. आणि या स्थानकाची अजून एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की हे स्थानक प्रचंड वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. आता प्रचंड म्हणजे किती? तर एका सेकंदाला 8 किलोमीटर इतक्या वेगाने ते पृथ्वीभोवती फिरत आहे. म्हणजे आता मी हे जे वाक्य बोललो, या वाक्यात हे वाक्य समजा 8 सेकंद कालावधीचं असेल तर तेवढ्या वेळात 1 सेकंद कालावधीचं असेल तर तेवढ्या वेळात ते अंतराळ स्थानक पृथ्वीच्या कक्षेमध्ये, पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये 8 किलोमीटर पुढे निघून गेलेला आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर पुणे मुंबई अंतर पार करायला त्याला फक्त 18 सेकंद लागतील. इतका प्रचंड वेग या अंतराळ स्थानकाचा आहे. त्यामुळे होतं काय की पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करायला त्याला फक्त 93 मिनिटं लागतात. तर त्याचा परिणाम काय होतो की त्या अंतराळ स्थानकामध्ये बसलेले जे अंतराळवीर आहेत त्यांना 16 वेळा सूर्य उगवताना दिसतो आणि 16 वेळा मावळताना दिसतो. तर ही एक म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही या गोष्टीची. परंतु अशा अनेक गोष्टी या अंतराळ विज्ञानामध्ये आहेत की ज्या आपल्याला चकित करून सोडतात, आपली मती गुंग करून सोडतात. तर आपण नुसती कल्पना करून बघा की 24 तासामध्ये आपल्याला 16 वेळा सूर्य उगवलेला दिसतोय आणि मावळलेला दिसतोय. परंतु हा अतिशय अद्भुत, विलक्षण अशा प्रकारचा अनुभव हे अंतराळवीर त्या ठिकाणी घेत असतात. हो सर, आणि हे मध्ये असं होतं की अमुक शहरामधून अमुक वाजता ते यान दिसणार आहे, ते स्थानक, आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक जे आहे तर ते दिसणार आहे. तर ते खरंच दिसत होतं आणि ते किती मोठं दिसतं आपल्याला पृथ्वीवरून आपण जेव्हा ते बघतो तर ते किती मोठं दिसतं. तर हे अंतराळयान आपण बघू शकतो, परंतु ते अतिशय छोटं दिसतं आपल्याला. म्हणजे एखादा तारा दिसावा तेवढाच त्याचा आकार किंवा थोडा किंचितसा मोठा असा त्याचा आकार आपल्याला दिसतो. ते तारा एवढं तेजस्वी दिसत नाही कारण ते खूप उंचीवरती आहे. पृथ्वीपासून मी तुम्हाला सांगितलं की 400 किलोमीटर उंचीवरती आहे. त्यामुळे आपल्याला ते एखाद्या ताऱ्यासारखं दिसतं आणि ते वेगाने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना
दिसतं. तर आता याच्या संबंधी एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे. त्या ॲप आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. तर त्या ॲपमध्ये आपण ज्या गावात राहतो आहोत त्या गावाचे अक्षांश रेखांश जर आपण दिले आणि वेळ दिली तर आपल्याला कळू शकतं की आपल्याला आपल्या गावातनं ते अंतराळयान अवकाश स्थानक कधी दिसू शकणार आहे, ते कोणत्या दिशेला दिसायला सुरुवात होईल आणि कोणत्या दिशेला दिसेनासं होईल, ही सगळी माहिती आपल्याला त्या ॲपमधनं बघायला मिळते. सर, आणि आता आपण बघतो की सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी परत आलेले आहेत, पण त्यांना बरीच शारीरिक आव्हानं आहेत, त्या चालायचंही विसरलेले आहेत असं पण सांगितलं जातं. तर आपण पण बघतो की आपण जेव्हा एखाद्या वेगळ्या प्रांतात काही काळासाठी जातो तर तेव्हा त्याचेही आपल्या शरीरावर परिणाम होतात. मग विल्यम्स जी तर एकदम वेगळ्या क्षेत्रात होत्या, जिथलं वातावरण वेगळं होतं, गुरुत्वाकर्षण नव्हतं, तर इतका काळ पृथ्वीच्या कक्षेबाहेर राहिल्यानंतर त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात किंवा त्यांना आता पुढची आव्हानं काय असतील? हो, आता काल जेव्हा सुनीता विल्यम्स आणि त्यांचे इतर सहकारी हे पृथ्वीवर उतरले त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना 45 दिवस स्वतंत्र ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची सगळी वैद्यकीय तपासणी केली जाईल. या 45 दिवसात सुद्धा त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्या शरीरामध्ये काही समस्या निर्माण झालेली आहे का याचा शोध घेतला जाईल. तर त्यासंबंधीची माहिती आपल्याकडे अर्थातच आत्ता नाही आहे, परंतु अंतराळामध्ये म्हणजे सूक्ष्म गुरुत्व ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी राहण्याचे अनेक दुष्परिणाम अंतराळवीरांवरती होण्याची शक्यता असते. प्रत्येक अंतराळवीरावरती ते होतीलच असं नाही, परंतु कमी अधिक प्रमाणात काही ना काहीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यांचे जे स्नायू आहेत ते कमजोर होऊ शकतात, कारण चालण्याची सवय गेलेली असते आणि हा एक अतिशय अभूतपूर्व असा अनुभव असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षणाशिवाय राहणं की आपल्याला चालताच येत नाहीये, आता आपण हवेमध्ये तरंगतो आहोत, अशा प्रकारचा अनुभव हा अतिशय अभूतपूर्व असा अनुभव असतो. त्यामुळे या अंतराळवीरांवरच्या रक्तदाबावरती परिणाम होण्याची शक्यता असते किंवा त्यांची हाडं टिसूळ होण्याची शक्यता असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक परिणाम जो असतो तो मानसिक असतो. काय होतं की आता समजा 6 अंतराळवीर त्या ठिकाणी असतील, याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती ही 5 व्यक्तींच्या समवेत आहे आणि 6 महिने त्या ठिकाणी राहते आहे. कुटुंबियांसमवेत राहत नाहीये, कोणी कुटुंबाचा कोणी सदस्य आजूबाजूला नाहीये आणि एका बंदिस्त अशा यानामध्ये ते राहत आहेत. म्हणजे तिथे खुली हवा नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा अंतराळवीर अनेक दिवस अनेक महिने राहतो तेव्हा साहजिकपणे त्याच्या मनावरती सुद्धा त्याचे परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हे सगळे अंतराळवीर जेव्हा प्रत्यक्ष त्यांची निवड होते तेव्हा त्याच्या आधी त्यांना अतिशय खडतर अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्या शरीरावर होणारे जे संभाव्य परिणाम आहेत किंवा त्यांच्या मनावर हे जे संभाव्य परिणाम आहेत ते कमीत कमी होतील किंवा होणारच नाहीत अशा दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाते. तर हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येक अंतराळवीराला घ्यावंच लागतं. सर, हा एक कुतूहलाचा विषय एक आपण पाहिला की ते कसं होतं, काय होतं, सुनीताजींना त्याचे काय परिणाम भोगावे लागतील. पण एक या निमित्ताने एक सकारात्मक भाग असाही झालेला आहे की हे एक वेगळं क्षेत्र चर्चेत आलेलं आहे. आपण साधारण बघतो की आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर होण्याचा खूप मोठा ट्रेंड आहे. आता ही नवी पिढी जी आहे तर ती अनेक वेगवेगळ्या करिअरच्या वाटा पण शोधते आहे आणि काही मुलं वेगळ्या वाटेनी पण जातात, यशस्वी होतात. तर हे जे आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन हे जे फील्ड आहे तर त्याविषयी तुम्ही तरुणांना काय आवाहन करू इच्छिता, या निमित्ताने काय सांगाल? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. मला अतिशय आनंद होतो या प्रश्नाचं उत्तर द्यायला. आता काल सुनीता विल्यम्स इथे आल्या, आपण सगळ्यांनी टीव्हीवरती ते दृश्य बघितलं, सगळीकडे जल्लोष झाला. तर हे काय होतं, हे सगळं तात्पुरतं राहतं.
त्यानंतर या विषयाकडे आपण गांभीर्याने बघत नाही, असं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं. तर आता मी 30 वर्षांपासून खगोलशास्त्र या विषयाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय, भाषणं देतोय, पुस्तकं लिहिलेली आहेत. तर या विषयाचं सगळ्यांना आकर्षण वाटतं. अगदी म्हणजे लहान मुलांपासून ते 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना या विषयाचं आकर्षण वाटतं. परंतु या विषयामध्ये आपण पुढे करिअर करावं असं मात्र तरुण पिढीला वाटत नाही, किंवा फारच क्वचित कोणाला असं वाटतं. हा यातला एक थोडासा दुःखद भाग आहे, किंवा खंत वाटण्याजोगा असा भाग आहे. आणि या ठिकाणी करिअर करायचं, या क्षेत्रामध्ये करिअर करायचं याचा अर्थ अंतराळवीर व्हायचं असं बऱ्याच जणांना वाटतं. परंतु तो एक मोठा गैरसमज आहे. कारण आपण बघतो की अंतराळवीर किती जण होऊ शकतात. म्हणजे आता अमेरिकेत, भारताचा तर अजून कोणी अंतराळवीर स्वतःच्या अंतराळयानातनं गेलेलाच नाहीये. म्हणजे गगनयान त्या दृष्टीने त्या मोहिमेची आखणी चालू आहे. परंतु आपल्या 140 कोटी भारतीयांमधनं एक अंतराळवीर निवडला जाईल, तर त्याच्यामध्ये आपला समावेश असण्याची शक्यता किती आहे. त्यामुळे अंतराळवीर होणं ही जी कल्पना आहे ती फार म्हणजे फारच अवघड आहे. परंतु या क्षेत्रामध्ये येऊन आपण अशा ज्या काही मोहिमा आखल्या जातात त्या मोहिमांमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं असं योगदान करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्या भारताची जी गगनयान मोहीम आहे ती 4 टप्प्यांमध्ये ती मोहीम होणार आहे. पहिले 3 टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपण निर्मनुष्य यानं पाठवणार आहोत, म्हणजे रोबोटिक अशा प्रकारचं मिशन ते असणार आहे. आणि 4थ्या वेळेला एक यात्री, आपण त्याला गगनयात्री असं नाव दिलेलं आहे, एक भारतीय त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. आणि ह्याच्यासाठी खूप वर्षांचं नियोजन लागतं, खूप तयारी लागते. आपण इस्रोच्या वेबसाईटवरती जाऊन बघा की तिथे जे वेगवेगळे उपग्रह निर्मितीचे जे काम चाललेलं आहे त्याचे फोटोग्राफ्स आहेत, ते बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की हे किती गुंतागुंतीचं काम आहे. आणि या कामासाठी अतिशय बुद्धिमान तरुणांची त्या ठिकाणी गरज आहे. आता आपण चंद्रयान मोहीम यशस्वी केली, मंगळयान मोहीम यशस्वी केली, ती पूर्णपणे आपल्या स्वतःच्या वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती केलेली आहे. म्हणजे आपण पाहतो की आपल्या देशातले अनेक विद्यार्थी हे IIT मधनं BTech होतात आणि नंतर अमेरिकेत निघून जातात. परंतु तरीही आपल्या देशामध्ये म्हणजे इस्रो सारख्या संस्थांमध्ये आज इतके बुद्धिमान विद्यार्थी आहेत किंवा बुद्धिमान लोक आहेत की ते मंगळयान, चंद्रयान सारख्या मोहिमा यशस्वी करतायत. पहिल्या प्रयत्नात आपण मंगळावरती आपलं यान उतरवू शकलेलो आहे. तर यान उतरवलेलं नाहीये, आपण मंगळाच्या भोवती आपलं यान नेलेलं आहे. तर हे सर्व जर आपल्याला करायचं असेल, पुढे भारताची आणखीन प्रगती व्हावी असं वाटत असेल, तर या क्षेत्रामध्ये तरुण विद्यार्थ्यांनी करिअर केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. त्यात त्यांनी MSc PhD केलं पाहिजे आणि त्यानंतर ते या क्षेत्राकडे वळू शकतात. इंजिनिअरिंग करून सुद्धा या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल. परंतु ज्याला आपण प्युअर सायन्स म्हणतो, शुद्ध विज्ञान म्हणतो, तर त्याच्यात जर आपल्याला काम करायचं असेल आणि विश्व हे अतिशय अफाट आहे, म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला फिजिक्सच्या माध्यमातून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला तो अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. तेव्हा त्यासाठी फिजिक्समधून MSc PhD केल्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतो. आणि त्यात फार मोठं समाधान आहे, वैयक्तिक पातळीवरती पण आहे आणि आपण देशासाठी काहीतरी करतो आहोत हे पण समाधान त्यामध्ये खूप मोठं आहे. नक्कीच सर, आज आपण या शो मध्ये आलात आणि आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन यासारख्या एका वेगळ्या विषयावर आपण आम्हाला आपलं नॉलेज शेअर केलं, वेगळी माहिती दिली, त्यासाठी मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.